ज्या दिवशी बाबासाहेब सांगितले त्या दिवशी त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवस आपल्या 22 किलोमीटर सांगितलं ह्या सगळ्या त्या 10 दिवसापर्यंत धर्मसंघाच्या शिबिरामध्ये सांगण्यात येतात. त्याच्यात तुम्ही किती पण ग्रहण करू शकता आणि किती महिला बसवू शकता, किती मुलांना तुम्ही हा समोर जाऊन बुद्ध धर्माचा आपला इतिहास त्यांच्या समोर आणू शकता. तुमचं म्हणजे 7 वाजता स्पीकर 6:30 वाजता कार्यक्रम केला तर ते जास्तीत जास्त कार्यक्रम देतील. त्यांचा एवढा सुंदर गळ आहे की ते तुम्हाला जास्त सांगितलं तो कहाणीच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून पण तुम्हाला सांगण्याचं काम करतो. 10 दिवस आम्ही पण तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कार्यक्रम करत असता की आम्हाला आपल्या नियमांना सापडावं लागतं कार्यक्रम. पण जास्तीत जास्त दिवस आम्ही आपल्या महिला तसंच तुमच्या आसपासचे जसा गावाचे रिश्तेदार असतील किंवा दुसरे असतील तर हा कार्यक्रम आहे पाहून त्यासाठी तुम्ही आपल्यामध्ये त्यांना पण इन्व्हिटेशन द्या. एक दिवस रवी ऐकण्यासाठी गेल्या, कोणी बाबासाहेब ऐकण्यासाठी गेल्या, कोणी सुपारचे लोक म्हटलं लोकनृत्य ऐकण्यासाठी गेले. ते ऐकण्याबरोबर व्यवसायाच्या कोणत्या जिल्ह्यातले असतील, रत्नागिरी जिल्ह्यातलेच असतील असं नाही, नागपूरचे असतील. पण मंडळीला आमचे पहिला मंडळी बोलतो या मंडळीला हा तुमच्या गावचा एक उत्सव आहे. त्या उत्सवात सहभागी व्हायसाठी तर आपली धर्माची चळवळ कशी आहे, आपल्या धर्माची संस्कृती कशी आहे, म्हणून आतापासूनच तुमच्याकडे समजा चार्ट आला तर तुम्ही एक चार्ट करायला त्याचं नियोजन इथं लिहून घ्यायचा. एक टाइम टेबल तो टाइम टेबल तुम्ही एक बाहेर आणून घ्यायचा. तो लिहिल्यानंतर सगळ्या तो टाइम टेबल आपल्या रिश्तेदारांना आपल्या जेणे शरीराची त्यांना दाखवायचा प्रयत्न करा. आणि कोण जेव्हा आवडतो म्हणून आमच्याकडे हा कार्यक्रम या आणि असे येत नाही पण फोन लावल्या येतील आणि समजा 10 लोकांनी फोन लावला तर 2 तरी लोक आले तर तिथेच आपलं विजय आहे. म्हणजे त्यांना पण तुम्ही शिवणीचा कार्यक्रम झाला तर तुम्हाला हळूहळू आम्ही सांगू एखाद्या दिवशी वडेगाव स्टेशन आहे आता वडेगाव स्टेशनची तुम्ही मैयत बघून घ्या. आता तुम्हाला वडेगाव स्टेशनची मैयत तुम्हाला माहीत नसेल पण मैयत तुम्ही बघितल्या तर तुम्ही खरोखर म्हणजे गेल्या किंवा महाराष्ट्रात होत नाही याच्यामध्ये की मैयत आमच्या गावामध्ये तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ असेल तर मी दाखवतो. तर मी ज्या गावच्या आहे त्या कारणामुळे की आपल्या गावची स्थिती सांगण्यासारखं नाही. आपण आले तर तुम्हाला माहीत आहे तुमच्या गावची तुमच्या कोणी रिश्तेदार वगैरे असतील तर मैयत वेगळ्या पद्धतीने होते. त्या मैयतीला आम्ही सलूट देऊन त्यांना घेऊन जातो. म्हणजे आधी त्याच्या घरापासून उचलतो तेव्हा बाबासाहेबांच्या स्मारकापर्यंत त्याला हातावर आणतो. हातावर आणल्यानंतर समोर त्यांची पुढे जे मैयत असते ते मैयत फुलावरून चालत होते समोर